नेचरविट्स बिव्हरेजेस या कंपनीचे तुषार मुंदडा आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार आणि कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. सर, उद्योग विश्वातलं आजचं हे यश पाहताना मागचा जो काही प्रवास आहे तुमचा आजपर्यंतचा, त्याविषयी आम्हाला ऐकायचं आहे. मला वाटते माझाच नाही, प्रत्येक उद्योजकाचा प्रवास हा खडतरच असतो. मी 12 वर्षाचा असतानाच आमचे वडील गेलेत. आमचे मोठे बंधू 14 वर्षाचे होते आणि माझी बहीण 9 वर्षाची होती. पण आमच्या आईंनी दटून राहिले. माझी मुलं हीच माझी संपत्ती आहे आणि मी यांनाच मोठं करणार. आणि आमच्या मोठ्या बंधूंनी ॲट द एज ऑफ 14 वर्षाचा असताना सांगितलं की मी बापाचा रोल करेल घरात. ही मॅच्युरिटी, जबाबदारी त्यांच्यावर आली. पैसे नाहीत. आमच्या वडिलांचं छोटंसं एक किराणा दुकान होतं. आम्ही अगोदर राहायला विदर्भ, वाशिम, मालेगावला होतो. शिक्षणासाठी पैसे नव्हते. तुमच्याकडं टॅलेंट किती असू दे, त्याला वाव मिळणं गरजेचं आहे. मग सांगलीमध्ये आमचे काका राहायचे. म्हणजे 1975-80 साली आमचे काका सांगलीमध्ये येऊन सेटल झाले होते. ज्यावेळी आमची परिस्थिती अजून पण हालाकीची होत गेली, त्यावेळी आमचे काका म्हणले की आता तुम्ही तिथं राहू नका. तुमचं डे टू डे लाईफ काढणंसुद्धा आता अवघड आहे. तुम्ही इथं या, आपण काहीतरी छोटंसं करूयात. मग आमच्या काकांनी इथं आम्हाला एक 300 स्क्वेअर फूटची छोटीशी खोली घेऊन दिली, ज्याचं ₹600 महिन्याला भाडं होतं. तेही द्यायची आमची कुवत नव्हती. म्हणजे आम्ही टोटल मालेगाववरून इथं येताना काही भांडे आणि ₹5,000 रोख रक्कम हे घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. तिथून पुढं मग आमच्या बंधुराजांनी वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करायला चालू केलं. ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग करायला चालू केलं. नोकऱ्या हुडकल्यात. मला आमच्या बंधूने एकच सांगितलं की तू शिक. मी नाही शिकू शकलो, पण तू शिक. त्यांनी मला 11वी-12वीला सायन्सला ॲडमिशन घेऊन दिली. मला PCMला चांगला स्कोअर आला. 88% इन 1999 इज अ गुड स्कोअर. पण पुढं शिक्षण करण्यासाठी जी लागणारं डोनेशन आणि फी होती, ती परिस्थिती आमच्या काकांचीही नव्हती किंवा आमचीही नव्हती. त्यामुळं तो दरवाजा आमच्यासाठी बंद झाला. पहिल्यांदाच त्यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटीने आपल्या बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA हा कोर्स पहिल्यांदाच शिवाजी युनिव्हर्सिटीत लॉन्च झाला होता 2002 साली. कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं. वर्षाची फी मॅडम 15-16 हजार रुपये होती. त्यालासुद्धा मी 4 हप्त्यामध्ये भरली. BBA करत असताना माझं सकाळी 8 वाजता कॉलेज असायचं, 2 वाजता कॉलेजला सुट्टी व्हायची. त्यानंतर मी गणपती पेठेमध्ये ₹800 प्रति महिन्याला रोज संध्याकाळी ड्रायफ्रूट पॅकेजिंगला 4 तास नोकरी करत होतो. हे काम मी वर्षभर केलं. त्यातनं 5-10 हजार रुपयाचं छोटंसं सेविंग उभं केलं. मग त्यातनं वाटलं की इथं काय ₹800 पगार 900 होईल, 1000 होईल. त्याच्या पलीकडे काय इथं पगार होणार नाही, कारण माझ्याकडे वेळ पण तेवढाच होता. मला कॉलेजही करायचं होतं, ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं होतं. मग मी त्या 5-6 हजारच्या भांडवलमध्ये काय केलं, एक सायकल घेतली मॅडम आणि गणपती पेठेत गेलो आणि एक 4-5 हजार रुपयाचं चॉकलेट, कन्फेक्शनरी, बिस्किटचा माल होलसेल भावात खरेदी केला आणि आपल्या आसपासच्या 10 किलोमीटरच्या गावांमध्ये सायकलवर जाऊन तो माल विकायला सुरुवात केली. ज्याच्यामध्ये मला दिवसाला ₹1000 माल विकला की ₹100-200 मिळायचे. म्हणजे माझं महिन्याचं उत्पन्न त्यावेळी 2-3 हजार, 4 हजार रुपये चालू झालं. मग वाटलं की नाही, ह्याला थोडं अजून कष्ट करून आपण ह्याच्यात पैसे मिळवू शकतोय. कारण रोजचं घरचं रुटीन चालवण्यासाठी म्हणून सगळ्यांना एकत्र काम करण्याची फार गरज होती मॅडम. मग 2005 साली माझं ग्रॅज्युएशन होत असताना मी आमच्या सांगलीचेच एक जाखोटिया फॅमिली आहे, त्यांच्या मुलीच्या प्रेमात पडलो. त्यांनी मला भेटायला बोलवलं. काय काम करतं? मी म्हटलं मी असं काम करतो. दे आर रिच फॅमिली. ते म्हणले जो मुलगा महिन्याला 5-10 हजार रुपये, 15 हजार रुपये कमवतोय, त्याला तुम्ही एक करोडपती फॅमिलीतली मुलगी देणार काय? मी म्हटलं नाही देणार आहे, तुमची गोष्ट मान्य आहे. ते म्हणले आम्ही 5 वर्ष देऊ तुम्हाला, तुम्ही काहीतरी करून दाखवा, मग आपण बघू. तो माझा ट्रिगर पॉईंट होता मॅडम लाईफमध्ये. आणि मला कळलं की नाही, आपल्याला जर का आपलं प्रेम जिंकायचं असेल तर जग जिंकायला पाहिजे पहिला. आणि तिथून आमची ट्रेडिंग कंपनीची सुरुवात झाली. अगोदर आम्ही एक छोटीशी ट्रेडिंग फर्म घेतली. त्याच्यामध्ये आम्ही मग प्रिया गोल्ड बिस्किट्स, येल्लो डायमंड चिप्स अशा कंपन्यांची एजन्सीची कामं घेतली सांगली शहरासाठी. मी एक 2 व्हीलर EMIवर घेतली. ₹5,000 त्याचं डाऊन पेमेंट होतं आणि ₹50,000 कर्ज होतं. आणि
जे आजच्या काळात जे सगळं डिजिटायझेशन झालं आहे की सगळं इंटरकनेक्टेड झालं आहे, त्यावेळी या गोष्टी तेवढ्या टेक्निकली स्ट्रॉंग नव्हत्या. या प्रवासामध्ये मॅडम मी टू व्हीलरवरती तो माल मागं बांधून सांगली सिटीचं काम चालू केलं. मला आज मॅडम सांगायला आवडेल की ज्या 2 कंपन्यांची मी कामं करत होतो, त्या कंपन्या आज शेअर मार्केटला लिस्ट झाल्यात आणि साधारणतः 2-2, 3-3 हजार करोडचे ते ग्रुप आहेत. पण त्यांनी मला संधी दिली की ठीक आहे, याच्याकडे पैसा नाही आहे. त्यांनी मला उधार माल दिला. म्हटले तुम्ही विका, तुम्ही कष्ट करा, मला विकून झाल्यावर पैसे द्या. म्हणजे त्यांनी माझी नियत फार लवकर ओळखली की ह्याला कामाची गरज आहे. मला तर पैसे मल्टिप्लाय करायचे होते. मी एजन्सी लाईनची कामं मॅडम चालू केली 2007 साली. मग आमच्या बंधुराजांनीही वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत असताना त्यांनीही थोडंसं त्यांचं कनेक्शन्स आणि नेटवर्क डेव्हलप केलेलं होतं. त्यांनी मला बरीच कामं मिळवून दिली. मग त्याच्यामध्ये आमच्याकडं मग मँगो सिप म्हणून एक कंपनी आहे गुजरातची, त्याचं सुपर स्टॉकिस्टचं काम आलं. म्हणजे एक झेप धंद्यातली. डिस्ट्रीब्युटर म्हणजे तुम्ही फक्त शहरात विकू शकता. सुपर स्टॉकिस्ट म्हणजे तुम्ही अखंड जिल्ह्यामध्ये तुमच्या खाली वेगवेगळे डिस्ट्रीब्युटर नेमणार तालुका वाईज, त्यांना तुम्ही सप्लाय करायचं. म्हणजे माझी एक पहिली पायरी जी मी चढली ती 2008 साली मी चढली आणि मी मँगो सिपचा सांगली जिल्ह्याचा सुपर स्टॉकिस्ट झालो. त्यावेळी मँगो ड्रिंकमध्ये मॅडम फ्रुटी आणि स्लाईज आणि माझा या 3च कंपन्या त्यावेळी मार्केटच्या किंग होत्या. म्हणजे मार्केट मोठं होतं आणि प्लेयर बनवणारे कमी होते. कारण मँगो ज्यूस बाटली बंदमध्ये बनवणं ही फार मोठी कसरत होती. त्याला फार टेक्नॉलॉजी आणि प्रोसेस लागायची. त्यामुळे कंपन्या यात इझिली शिरत नव्हत्या. आता टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन फार पुढे गेलं आहे. त्यामुळे मँगो सिपनं त्या गोष्टीचं ॲडव्हान्टेज घेतलं आणि एक चांगला इन हाऊस फुल्ली ऑटोमॅटिक प्लांट टाकला आणि माझ्यासारख्याच होतकरू तरुणांना त्यांनी संधी दिली. त्यांनी प्रत्येक गावामध्ये, छोट्या छोट्या गावामध्ये होतकरू लोकांनाच काम दिलं. पैशाच्या बाजूनं भलेही थोडीशी कमजोर असतील, पण कष्ट करायची तयारी असलेल्या लोकांना त्यांनी काम दिलं. आजही ती लोकं आमच्या संपर्कात आहेत. त्यांची जर्नी मी बघतो, माझी जर्नी ते बघतात. आपण कष्ट करून एका कंपनीला 30 कोटीच्या कंपनीला 400 कोटी रुपयाची कंपनी बनवून शेअर मार्केटला लिस्ट करून दिली. ती कंपनी किती मोठी झाली हे स्वप्न मग आम्ही बघायला चालू झालो की जर का आपल्या समोरची कंपनी शून्यातनं 400 कोटी रुपयाची होऊ शकते, म्हणजे हे काय रॉकेट सायन्स नाही आहे. सिस्टीम पाहिजे, ऑर्गनायझेशन पाहिजे आणि तुमची कामामध्ये लगन पाहिजे. मग 2008 पासून वेळ थोडासा बदलला. 8-9मध्ये कंपन्या आमच्याकडे ॲप्रोच व्हायला चालू झाल्यात की तुम्ही आमचं काम घ्या. फिलिप्स लाइटिंगसारखी मोठी MNC कंपनी, एव्हरेडी इंडियासारखी मोठी कंपनी, प्रिया गोल्ड बिस्किटसारखी मोठी कंपनी, ह्या कंपन्या आमच्याकडे ॲप्रोच झाल्यात. त्यांचं काम आम्ही करत गेलो. म्हणजे ते म्हणतात ना की अनुभव हा सगळ्यात मोठं एज्युकेशन आहे. 2010ला माझ्या आयुष्यातला पहिला टर्न मी म्हणेल. एक लाईनमध्ये मी चालत होतो. पहिला टर्न माझा 2010ला आला. त्यावेळी मी एक कौलापूरमध्ये एक जागा घेतली आणि विचार केला की आता भव्य एक गोडाऊन आपण बांधूयात आणि कंपन्यांचं काम करूयात. मग एक दिवस असंच भाऊ म्हणले की आपण एवढ्या कंपन्यांची कामं करणार, कंपन्या मोठ्या होणार, मार्केट मोठं होणार, पण आपलं काय? एजन्सी लाईन म्हणजे मी आज सांगेल की वी आर पेड लेबर्स. एक असतो लेबर ज्याला आपण पगार देतो आणि एक असतो पेड लेबर म्हणजे स्वतःच पैसे लावून स्वतःच कामगार होतो. काय असतंय, कुठल्याही पॉईंट ऑफ टाईमला तुमच्या गोडाऊनला 5-25 लाख रुपयाचा माल शिल्लक असतो. तुमचे मार्केटमधनं 5-25 लाख रुपये येणं असतात. त्यामुळे त्यात एक्झिट नाही आहे मॅडम. म्हणजे हे जे सर्कल आहे याच्यातनं एक्झिट नाही आहे. चक्र चालूच राहणार. परिस्थिती आल्यावरती माणूस किती लवकर मॅच्युअर होतो ह्याचं एक ज्वलंत उदाहरण मी माझ्या आयुष्यात बघितलं आहे. आपण एवढे कष्ट केलेत, आता जी पिढी येणार आहे ती याला कंटिन्यू करेल, हे कष्ट करेल माहीत नाही. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काय तर आता विचार करायला हवा. एजन्सी लाईन काय आहे, उद्या कंपनीला आपल्यापेक्षा पैसे लावणारा मोठा माणूस मिळाला किंवा कष्ट करणारा अजून होतकरू मिळाला दोन्हीकडून, तर कंपनी आपलं काम बंद करू शकेल. त्यावेळी आपलं काय. 2016 ते 2018 आमच्या बंधुराजांनी आपण बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करूया अशी एक मला आयडिया दिली. मी म्हटलं कसं विकणार? तर म्हटलं आपल्याकडे ऑलरेडी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. आपली मार्केटमध्ये तेवढी ओळख आता 10 वर्षाची झालेली आहे की लोक आपल्याला ओळखतात. डिस्ट्रीब्युटरमध्ये आपली चांगली छवी आहे. ती छवी निर्माण व्हायचं कारण म्हणजे मॅडम आम्ही आमच्या धंद्यामध्ये नेहमी स्पष्ट राहिलो आहे. ते काय आहे की म्हणतात ना, जहाँ ना पहुंचे बैलगाडी वहाँ पहुंचे मारवाडी अशी एक म्हण आहे. आम्ही त्या नीतीनंच काम केलं मॅडम. म्हणजे आम्ही प्रत्येक गावाच्या कोपऱ्यात जाऊन आमचे डीलर
अपॉइंट केले होते हं. दुसऱ्या कंपन्यांसाठी. कंपन्यांची मार्केटिंगची माणसं येणार, त्यांना फक्त त्यांचे टार्गेट अचीव करायचे आहेत. म्हणजे त्यांना फक्त आमच्या गोडाऊनपर्यंत माल पोहोचवणं हेच त्यांचे टार्गेट आहेत. इथून खाली माल विकायची पूर्णतः जबाबदारी ही डिस्ट्रीब्युटरची आहे. त्यामुळे तो माल विकला गेला पाहिजे. मग जी गावं आज नकाशावरती आता आलीत, त्या गावात जाऊन, गल्ली बोळात जाऊन आम्ही डिस्ट्रीब्युटर अपॉइंट केलेत आणि आमचं स्वतःचं एक छवी मार्केटमध्ये निर्माण केली. 2016 ते 2018 आमच्या भावांनी युनिट लावणं, त्याचं कन्स्ट्रक्शन करणं, त्याची R&D करणं, मशीन्स काय घ्यायला पाहिजे त्याचा अभ्यास करणं, या गोष्टींमध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट केला. आणि माझ्याकडं जी 15-16 कामं होती, त्यातलं प्रत्येक एक काम मला पुढच्या 24 महिन्यात कसं कमी करता येईल, की ज्याच्यामध्ये माझा वेळ चालला आहे पण ROI नाही आहे. मॅडम, धंद्यामध्ये 2 प्रकारचा ROI असतो. जसं आज आपण बँकेत FD ठेवली म्हणजे आपल्याला FDवरती व्याज मिळतं आहे. हा झाला तुमचा पैशाचा ROI. पण आज तुम्ही माझ्याबरोबर वेळ इन्व्हेस्ट करताय. या वेळेचा ROI काय आहे? वेळेचीच किंमत ही पैशांपेक्षा जास्त आहे, हे आम्हाला त्यावेळी कळलं. मग आम्ही तशा एजन्स्या पहिल्या कमी केल्या, की ज्याच्यामध्ये आमचा वेळ जास्त चालला आहे आणि त्या मानानं आमचं मानधन कमी आहे. हं. असं करत 24 महिन्यांमध्ये मॅडम मी 16 लाईन्स ज्या माझ्याकडे होत्या, त्याच्यातनं टप्प्याटप्प्यामध्ये एक्झिट घेतला. कारण आमचं फिक्स होतं, की जर का एजन्सी लाईन चालू राहिली, तर आम्ही जे स्वप्न युनिट टाकून बघतोय त्याच्यामध्ये वेळ देता येणार नाही. त्यामुळे एक काम कमी करत आणलं. कंपन्यांची माणसं ASM म्हणजे ज्या छोट्या, त्यांची मालक लोक येऊन भेटून गेली, की अरे तुम्ही एवढं सगळं इथपर्यंत आणलं आहे कंपनीला, आता तुम्ही बाहेर का पडताय? हं. तुमच्यासारखं नेटवर्क, तुमच्यासारखं मार्केटला सर्व्हिस, तुमच्यासारखा इन्फ्रा आम्हाला मिळेल, पण तुम्ही का सोडताय, का बंद करताय? आणि तुम्ही ज्या धंद्यात चाललाय बाटलीबंद पाण्याच्या, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. मार्केटला बाटलीबंद पाणी ह्याच्यामध्ये काय तुम्ही फार पैसे मिळणार नाही आहे. आज तुम्ही महिन्याला एवढी सगळी कामं करून वर्षाकाठी 40-50 लाख रुपये मिळवत आहे, त्यामध्ये नाही मिळणार तुम्ही. आम्हाला लोकांनी निगेटिव्ह केलं, कारण शेवटी त्यांनाही त्यांचं काम काढायचं होतं. त्यांचा सल्ला बरोबरही असू शकतो मॅडम, कारण ही एक रिस्क होती. बरोबर. म्हणजे चालत्या गाडीतनं उतरून हं. नवीन बैलगाडीत बसायचं हे धाडस करायला वेगळी विचारधारा लागते. पण आमच्या मोठ्या बंधूंचं फिक्स होतं, आपल्याकडे 10 वर्ष अगोदरच काही नव्हतं, आपण 2018लाही तोच विचार करू की आपल्याकडे काही नाही आहे, शून्यातनंच सुरुवात करू. एकदा आपण विश्व निर्माण करायचं धाडस केलं आहे ना, म्हणजे आपण परत करू शकतो. तो कॉन्फिडन्स, तो आत्मविश्वास आम्हाला आलेला मॅडम. त्यामुळं आम्ही 2018ला सगळी कामं बंद केली. सगळ्या डिस्ट्रीब्युटर लोकांना कळवलं की साहेब आम्ही आता मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चाललो आहे. चांगली गोष्ट बघा, एवढ्या सगळ्या काम करत असताना त्या डिस्ट्रीब्युटर लोकांनीच आम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही चालू केलं की आम्हाला एकदा तुमचं पाणी द्या, मार्केटला विकून तर बघूया. हं. म्हणजे आम्हाला डिस्ट्रीब्युटर नवीन निर्माण करायची गरज पडली नाही. हं. ती नेटवर्क, तीच आमची मोठी कमाई होती. हं. ते म्हणतात ना मॅडम, की माणसं कमवणं अवघड आहे, पैसे कमवणं सोपं आहे. आजच्या काळामध्ये जशा प्रकारे जग आणि यंग मुलं चालल्यात मॅडम, पैशाची किंमत ही शून्य झालेली आहे. म्हणजे 4 वेळा घरात मागं लागल्यावरती एक 20 रुपयाची खेळायची गाडी आम्हाला यायची त्यावेळी. आज कोणाची मुलं तोंडातनं शब्द बाहेर काढला तर 2-3 हजार रुपयाचं गिफ्ट हे आपण फार इझिली त्यांना अवेलेबल करून देतो, जे चुकीचं आहे. जोपर्यंत 4 वेळा मागणार नाही, जोपर्यंत त्याला त्याची किंमत कळणार नाही, तोपर्यंत आणू नका. आणि त्याला एक टार्गेट सेट करून द्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीला जिंकण्याची सवय जी तुम्हाला होती ती मुलांनाही लागू देत. हे करायला आमच्या मागं कोण नव्हतं मॅडम, नाहीतर वेगळंच. पण जाण ठेवूया की कुठली गोष्ट हे मिळवणं सोपं नाही आहे. 2018मध्ये मॅडम आमची नेचरविट्स बेवरेजेस या कंपनीची आम्ही सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आम्ही बाटलीबंद पाणी ॲक्वा पेय या ब्रँडने चालू केलं. हं. आणि आज सांगलीमध्ये मॅडम 30 ते 40% वाटा धंद्यातला हा आपल्या कंपनीचा आहे. आणि विदाऊट एनी मार्केटिंग आम्ही आमच्या डिस्ट्रीब्युटरला एकच सांगितलं, तुला माल चांगल्या किमतीत, चांगल्या क्वालिटीचा आणि तुझ्या वेळेत उपलब्ध करून देऊ. कारण पाणी मॅडम हा एक युटिलिटी प्रोडक्ट आहे. आज तुम्ही इथून घरी जात असताना तुम्हाला जर का तहान लागली तर तुम्ही थांबता, जिथं पाण्याची बाटली दिसेल ती घेता आणि पिताय. प्रत्येक माणूस असाच करतोय. त्यामुळं आपण मार्केटला हजर राहणं ही गोष्ट, म्हणजे आमच्या धंद्याचा जो सगळ्यात छोटा केंद्रबिंदू आहे तो आम्ही पकडला, की आपण जर का हजर राहिलो तर आपला धंदा होईल. म्हणजे आपण पोचलं पाहिजे. पोचल्यावरती या गोष्टीची मागणी आहे हे आम्हाला कळलं. 2018ला आम्ही फक्त मॅडम पाण्याचा व्यवसाय चालू केला. 2 वर्ष स्ट्रगल करून करून त्या बैलगाडीला रबरची चाकं लावून त्याला थोडासा पळवण्याचा प्रयत्न केलाच होता, की कोविडसारख्या महामारीनं आपल्या अखंड जगाला हलवून ठेवलं मॅडम. पण 4 दिवसाच्या आत
आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं पत्र आलं की तुम्ही अत्यावश्यक सेवेच्या अंडर येत आहे आणि तुम्ही तुमचा प्लॅन चालू करा, तुमच्या लोकांची कोरोनाशी रिलेटेड ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या पाळा, पण फॅक्टरी चालू करा, कारण बाटलीबंद पाणी हे त्यावेळी हॉस्पिटलमध्ये भरपूर प्रमाणात लागणार होतं. त्यामुळं त्यावेळी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयामधनं पत्र येऊन आम्हाला 4 दिवसाच्या आत आमचा प्लॅन चालू करायची परमिशन मिळाली. म्हणजे कोविडचा इम्पॅक्ट माझ्या धंद्यावरती 0 आला. लोकांसाठी फार वाईट घटना आहे, मी माझी पॉझिटिव्ह बाजू बोलतोय, पण आपण ज्या धंद्यात शिरलो आहे तो धंदा कुठल्याही कंडिशनमध्ये चांगला आहे हे पहिल्यांदा आम्हाला कोविडमध्ये आणि त्याच्या अगोदर 19च्या पुरामध्ये. त्यावेळी आपल्या सांगलीमध्ये येणारे सगळे रस्ते बंद होतात. फक्त माधवनगरवरनं येणारा रस्ता चालू राहतो. माझी फॅक्टरी आज कोल्हापूरमध्ये आहे, कारण पुण्यावरनं ज्या बाटलीबंद कंपन्या मार्केटमध्ये पाणी आणत होत्या किंवा कोल्हापूरमधनं ज्या कंपन्या बाटलीबंद पाणी सांगलीमध्ये आणत होत्या त्यांना याय जायची वाट पूर्णपणे बंद झाली, कारण रस्ते पाण्याखाली होते. आपल्या शहराला आम्ही त्यावेळी मदत केली. मॅडम, आम्ही दिवस रात्र प्लॅन चालवले पाण्याच्या बाटल्या, कारण बऱ्याच स्वयंसेवी संघटना ज्या लोकांना खाणं पिणं वाटत होती, जी लोक घरावरती अडकली होती, टेरेसवरती 8-8 दिवस लोकांनी काढलेत, तिथं अन्नपदार्थ वर पोचत होती, बोटेतनं फिरून वर फेकत होती, त्यामध्ये आमच्या बाटल्या फेकल्या गेल्यात वरती लोकांना पिण्यासाठी. आणि आम्ही फक्त पैसे मिळवतोय म्हणून धंदा करतोय असं नाही, तर आपण एक सोशल कॉन्ट्रीब्युटरसुद्धा आहे, ही इमेज आम्हाला त्यावेळी मिळाली आणि त्यासाठी आमचा सत्कारही झाला होता. तर 21 आणि 19 म्हणजे महापूर 19-20 आणि 21चा कोविड या स्ट्रगल टाईममध्ये सुद्धा आम्ही स्वतःला टिकून ठेवलं. मग 21 संपल्यावरती मॅडम आम्ही मार्केटच्या मागणीप्रमाणे मग जिरा सोडासारखा देसी प्रोडक्ट, मँगो ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, जे प्रोडक्ट मार्केटला डे टू डे लाईफमध्ये आत्ता लागतात ते सगळं उत्पादन आपल्या कंपनीमध्ये होतं आहे. आज माझ्या कंपनीमध्ये दररोज 1,00,000 बॉटल पाणी बनवायची क्षमता आहे आणि 1,00,000 बॉटल कोल्ड्रिंक बनवायची क्षमतेचं माझं युनिट आहे. आणि त्याचं आम्हाला गर्व आहे मॅडम, की सांगलीसारख्या ठिकाणी आज आम्ही एवढ्या लेवलला येऊन पोहोचलो आहे. मॅडम, नोकरी केल्याशिवाय माणसाला शिस्त लागत नाही. एक डायरेक्ट येऊन जो उद्योजक बसतो ना खुर्चीत, त्याला शिस्त लागत नाही मॅडम. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. पण ज्यावेळी एक म्हणतात ना चांदीचं ताट रेडीमेड मिळते ना, त्यावेळी जेवणाची त्याला किंमत राहत नाही. पण ज्यावेळी पत्रावळीतनं माणूस चांदीच्या ताटापर्यंत पोचतो तर त्यावेळी कळते की त्याला ते जेवण एवढं स्वादिष्ट लागतंय खाण्यासाठी की त्याचा एक वेगळा आनंद त्याला येतो. म्हणजे 2 घासातसुद्धा त्यावेळी त्याचं पोट भरतंय. आणि तो मधला जो प्रवास आहे यामधले जे काही शिकायला मिळतं ती शिदोरी भरपूर आयुष्यभर उपयोगी पडते. मॅडम, माझ्याकडे डिग्री फार छोटी आहे, पण अनुभवाचं जे डिग्री आमच्याकडे आहेत, ज्या मार्केटमधनं लोकांच्यामधनं फिरून आम्ही जे अनुभव घेतलेत, त्या डिग्रीचा संच मात्र माझ्या मनामध्ये फार मोठा आहे आणि त्याचा मला भरपूर उपयोग होतो. आणि की जेव्हा तुम्ही एक एक पायरी चढत जाताय ना, तर लोक जुळत जातात तुमच्याबरोबर. आणि हा मॅडम जीवनाचा नियम आहे. कंपनीमध्ये आज आपल्या 40 कामगार आहेत, त्यांना पगार देता आणि काम करून घेता. म्हणजे आज आपल्या कंपनीच्या जीवावर 40 घरं चालतात. तुम्ही हा भाव ठेवा. तुम्ही ज्यावेळी हा भाव मनात ठेवणार त्यावेळी तुम्हाला त्याचा पगार जास्त द्यायला भीती वाटणार नाही. आपल्याला देवानं त्या लेवलवर आणून ठेवलं आहे की तुम्ही आता जे स्ट्रगल तुम्ही केलं आहे ते अजून 90% लोक करतायत, तुम्ही आता त्यांना पुढं आणा. मॅडम, आम्ही जे डिस्ट्रीब्युटर बनवलेत ती लोक नोकरी करत होती कुठं कुठं, त्यांना आम्ही सांगितलं आता तुम्ही नोकरी करू नका, तुम्ही दिवसाला 50 बॉक्स पाणी विका, तुम्हाला दिवसाला 500 रुपये मिळतील 50 बॉक्स विकल्यावरती. पगारामध्ये होणारी ग्रोथ, पण आज 50 बॉक्सवरून दिवसाला 500 बॉक्सला ज्यावेळी तुम्ही पोहोचणार विकायला त्यावेळी तुमचं उत्पन्न 1.5 लाख रुपये असेल. तर पगाराच्या जर्नीमध्ये तुम्ही 15,000वरून 1.5 लाखवर कधी पोहोचणार ते तुम्ही ठरवा. पण माझ्याबरोबर जर का काम केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, कारण मी ती जर्नी बघितली आहे. तुम्ही माझ्याबरोबर 2-3 वर्ष काम करा, तुम्हाला नक्की महिन्याला 1,00,000-1.5 लाख रुपये मिळतील. आज आमच्या फॅक्टरीचा छोटा कामगार असू दे किंवा मॅनेजर लेवलचा मोठा माणूस असू दे, त्याच्या पगारावरती त्याचं कॅटेगरीशन करू नका. त्याचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे, म्हणजे एक घरगुती वातावरण बरोबर राहिलं पाहिजे. आणि कंपनी ग्रो होण्यासाठी खारीचा वाटा कुठेतरी प्रत्येकाच्या परीने त्यांचा आहे. 100% आहे मॅडम, 100% आहे.
एक संधी शोधणं आणि संधी मिळाली की तिचं सोनं करणं हे आयुष्यात खूप महत्त्वाचं असतं म्हणजे प्रत्येकाच्या, आणि तेच खरं तर तुमच्या बाबतीत झालंय. म्हणजे लहान-सहान गोष्टीत तुम्ही संधी शोधली, तिचा उपयोग करून घेतलात आणि आजचा इथपर्यंतचा हा तुमचा प्रवास आहे. मॅडम, आम्ही आज एक आमच्या व्यवसायामध्ये स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटी वापरतोय, जी हाय एंड टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे बाटली बंद पाणी माणूस का घेताय तुम्ही आज? की तुम्हाला एक विश्वास आहे की याच्यातलं जे पाणी आहे ते हायजीन आणि शुद्ध आहे, म्हणून तुम्ही ₹20 खर्च करून एक बाटली बंद पाणी घेताय. मग ती मॅडम कस्टमरची जी अपेक्षा आहे ते पूर्ण करायची जबाबदारी, मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. सगळ्यात जास्त रोगराई आज पाण्यामुळे होते. सगळ्यात जास्त आपल्या शरीरात होणारे आजार हे दूषित पाण्यानं होतात. टीडीएस वाईज किंवा जड आपण ज्याला पाणी म्हणतो, आज प्रत्येकाच्या घरात मॅडम आरो आहे, केंट आहे, आणि तुम्ही इझिली त्यातनं ग्लास भरून पाणी पिताय. बाटली बंद पाण्यातसुद्धा तसंच आहे मॅडम, की पुढं चांगलं आयुष्य जगायचं असेल आणि आपल्या पुढच्या पिढीला चांगले दिवस बघायचे असतील, तर आपण फार लवकर हे समजून घ्यायला पाहिजे की आपली एक जबाबदारी या विश्वबद्दल पण आहे, या ॲटमॉस्फिअरबद्दल पण आहे, आणि त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं आहे. तीच गोष्ट लक्षात ठेवून मॅडम आम्ही बाटली बंद पाणी चालू केलं. 1975-80 साली बाटली बंद पाणी पिणं म्हणजे लक्झरी आयटम, म्हणजे फार मोठी, हा अल्ट्रा रिच जी माणसं असतात ना, अति अमीर ज्याला आपण म्हणू, तीच लोकं बाटली बंद पाणी पित होती. आणि ताजसारख्या मोठ्या हॉटेलमध्ये फक्त ते बाटलीबंद पाणी अवेलेबल असायचं. कॉमन पान टपरीवरती तर बाटलीबंद पाणी विषयच नाही, कारण आपली मानसिकताच नव्हती. कारण आपल्याला ज्यावेळी आपले नदी, नाले, आपले विहिरी याच्यातनंच आपल्याला शुद्ध पाणी पित होतं. या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा खूप आहे. तर या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही स्वतःला कुठे बघता? स्पर्धा ही फार गरजेची आहे. 2 प्रकारे याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. स्पर्धा म्हणजे घाबरून जाणं आणि स्पर्धा म्हणजे संधी. कारण माझ्यासारखी बरीच लोकं या धंद्यात आहेत म्हणून स्पर्धा आहे. त्यांनाही वाटते की ही इंडस्ट्री मोठी आहे, या इंडस्ट्रीमध्ये दम आहे, या कॅटेगरीमध्ये दम आहे, या प्रोडक्टमध्ये दम आहे. आणि आज जी 40-50% लोकं बाटलीबंद पाणी पितात, उद्याच्या काळामध्ये ज्यावेळी नॅचरल रिसोर्स ऑफ वॉटर कमी होईल, आजही आपल्या पाण्याची पातळी दरवर्षी कमी होत चालली आहे मॅडम. जमिनीखाली जे आपल्याला पाणी आहे ते कमी होत चाललं आहे मॅडम. म्हणजे स्पर्धेतनं जर का संधी आहे असा विचार केला तर स्पर्धा ही चांगली आहे. एवढं मोठं समुद्र आहे ना हे मार्केट. म्हणजे मी आज मॅडम फक्त प्रति दिवसाला माझ्या कंपनीतनं फक्त 1,00,000 लोकांना रोज रिहायड्रेट करतोय, म्हणजे पाणी किंवा ज्युसेसच्या माध्यमातून. 150 करोड भारताची आबादी आहे. आणि मॅडम आज लाल डब्याच्या एसटीतनं उतरलेला माणूससुद्धा बाटलीबंद पाणी घेतो. रेल्वेच्या जनरल कॅटेगरीतनं फिरणारा माणूससुद्धा बाटलीबंद पाणी घेतो. कारण आज वाचवलेले ₹20 दवाखान्यात ₹2,000 म्हणून जातील, या गोष्टीची जाण त्याला आलेली आहे. त्यामुळे मी तर म्हणतोय स्पर्धा ही माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. ती मला अपडेट ठेवते. माझं कॉम्पिटिटर काय करतोय ह्यामुळं मला प्रेरणा मिळते की नाही, जग बदला लागलं आहे, ट्रेंड बदला लागला आहे, टेक्नॉलॉजी बदला लागली आहे, प्रोडक्टची कॅटेगरी बदला लागली आहे, आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. बरं, दुसरं काय आहे मॅडम, एक तुम्हाला एक्झाम्पल देतो. चॉकलेट इंडस्ट्री आहे, कन्फेक्शनरी, ₹1 मेलडी किंवा पार्ले, हे चॉकलेट्स आजही मार्केटला उपलब्ध आहेत. मॅडम, टोल नाका आहे ना, टोल नाका, आपण टोल नाक्यावरती अगोदर पैसे देऊन टोलची पावती घेत होतो. ₹68 जर का टोल असेल तर 2 चॉकलेट आपल्याला त्याबरोबर टोलवाला देत होता. ₹2 सुट्टे नसायचे म्हणून, आणि ते आपण खात येत होतो गाडी बसून. पण फास्टॅग आल्यावरती चॉकलेट इंडस्ट्री संपल हा विचार कोणी केला होता का? म्हणजे फास्टॅग आलं, डिजिटल झालं. आता ₹68 तुमच्या फास्टॅगमधून ₹68 डेबिट होतात. पैसे द्यायचा घ्यायचा संबंध संपला. पण लाखो टोल नाक्यावर जी करोडो चॉकलेट विकली जायची, ती इंडस्ट्री या फास्टॅगमुळं संपेल. त्यांनी काय चुकीचं केलं? पण मार्केटमधून संपलीत. म्हणजे काय आहे की उद्या कुठल्या गोष्टीमुळं कुठली इंडस्ट्री इम्पॅक्ट होईल, आता सगळं इंटरकनेक्टेड झालं आहे. आज आपण विचार करतोय AI माझ्या इंडस्ट्रीला काय फरक पडणार? लोक पाणी पितात, माझं तर खाय प्यायचा आयटम आहे, मला काय फरक पडणार आहे? कुठली टेक्नॉलॉजी आणि कुठली इंडस्ट्री कोणाच्या धंद्याला इम्पॅक्ट करेल, कोणीही भ्रमात राहू नये. पोटॅटो चिप्स, येल्लो डायमंड सारख्या कंपन्या, मी बटाटा चिप्स विकतोय, आजही आपण खातोय. पण मॅडम तुम्हाला माहिती आहे की 8% मार्केट शेअर आता पोटॅटो चिप्सच्या ऐवजी तुमच्या नो बेक्ड चिप्सने घेतला आहे. म्हणजे जे फ्राईड केले जात नाहीत, फक्त बेक केले जातात. आता लोक काय आहे की हे ऑइली आहे का नॉन ऑइली आहे, आता लेबल वाचायचं प्रमाण आता वाढलं आहे. हेल्थ, हायजीन
या गोष्टींचं हे कोविडनंतर लोकांना कळलं की नाही, लेबल इज इम्पॉर्टंट, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघणं गरजेचं आहे, कस्टमर अवेअरनेस इज इम्पॉर्टंट. त्यामुळे स्पर्धा ही माझ्यासाठी फायद्याची आहे, कारण ती स्पर्धा मला अप टू डेट ठेवतं आहे, मला रोज माझ्या टोजवर ठेवतं आहे. मी असं निवांत होऊ शकत नाही आहे, त्याचा काय फरक पडतो आहे मला. त्यामुळे एक छोटासा युनिट जरी आपल्या एरियामध्ये लागला ना, ज्याची क्षमता बनवण्याची कमी असेल जास्त असेल, तरी मी त्याचा अभ्यास करतो की बाबा हा काय टेक्नॉलॉजी घेऊन आला आहे, गरज विकायला जावा. आज माझा प्रोडक्ट ही गरज आहे, त्यामुळे मला प्रोडक्ट विकायची गरज नाही आहे, लोकांची गरज आहे ते विकायचं आहे. लोकांना वाटतं की धंदा करणं सोपं आहे, एवढं सोपं नाही आहे. पहिली बाटली काउंटरवरती या समुद्रामध्ये पहिला तांब्यात टाकणं पण सोपं नाही आहे, कारण लहर जी असते समुद्राची त्यात पहिला स्वतःला टिकवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे याच्यातनं असा कोण घेऊ नये की कुठलाही धंदा, नॉट ओन्ली पाणी, कितीही तुमच्याकडे पैशावर धंदा होत नाही. तुमच्या लगन, कष्ट, मेहनत, पॅशन, धंदा हा पॅशन असला पाहिजे. याच्या मॅडम सगळ्यात मोठा रोल आमच्या फॅमिलीचा म्हणजे आमच्या मंडळींचा पण आहे. म्हणून मी 12-14 तास माझ्या बिझनेसला देऊ शकतो आहे. मी म्हणतो आहे सगळ्यात चांगले मॅनेजर, सगळ्यात चांगले एंटरप्रेन्युअर जर का कोण असेल तर तो महिला वर्ग आहे मॅडम. तुमची सुट्टी काय महिला वर्गाची? नो हॉलिडेज. मॅडम दे आर द बेस्ट एंटरप्रेन्युअर्स. ते 24/7 इंटू 365 दे आर बिझनेसमॅन्स. दे आर बेस्ट ह्युमन रिसोर्स मॅनेजर. आणि मल्टीटास्किंग. घरात काही प्रॉब्लेम येऊ देत, 4 पाहुणे वाढले, कमी झाले, तेवढ्याच पैशामध्ये त्यांनी घर चालवून दाखवतात. याच्या मॅडम सगळ्यात मोठा रोल आमच्या फॅमिलीचा म्हणजे आमच्या मंडळींचा पण आहे. आमच्या भावांची मंडळी असू दे, माझी मंडळी असू दे, त्यांना मोठा क्रेडिट, त्यांना मोठा वाटा आहे की आम्ही आज इथपर्यंतच्या जर्नीत आलो आहे. त्यांनी फार सपोर्ट केला. फॅमिली प्लस बिझनेस या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स करणं फक्त महिला करू शकतात. आता या मुलाखतीच्या अंतिम टप्प्याकडे येताना तरुण वर्ग जे व्यावसायिक या इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात, तर त्यांना काय संदेश द्याल, काय सांगाल? तरुण वर्गाला संदेश देण्यापेक्षा जी आपली घरात वडिलोपर्जित फॅमिली आहे, इवन दे आर फ्रॉम वेल टू डू फॅमिली, जर का खरंच आपल्याला आपल्या मुलाचं हिरा करायचा असेल तर मॅडम त्याला टफ सिच्युएशन्समध्ये टाका. एक छोटंसं उदाहरण देतो याच्यामध्ये की पहिल्या दिवशी मुकेश अंबानींनी आपल्या कंपनीमध्ये पाय ठेवला होता आणि त्यांनी धीरूभाई अंबानींना प्रश्न विचारला. फार फेमस आहे हे व्हिडिओ की मी काय काम करू कंपनीत. त्यांच्या पप्पांनी उत्तर दिलं, कंपनीत फिर आणि तुला जे योग्य वाटते ते काम कर. याचा अर्थ असा होता की तुम्ही कंपनीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते हुडका आणि त्याचं सोल्युशन तुम्हीच आणा, हा त्याचा अर्थ होता. मुकेश अंबानी फार गर्वाने सांगतात हे वाक्य. म्हणून मी सांगतोय की यंग मुलांनी इझी टू ॲक्सेस जी आज लाईफस्टाईल त्यांना झालेली आहे की प्रत्येक गोष्ट फार 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 इझिली अवेलेबल आहे. कारण आपण विचार करतोय अरे बच्चे के लिए नहीं करेंगे तो किसके लिए करेंगे. पण त्यांना अगोदर एक टफ सिच्युएशन्समध्ये टाका. त्यांना जर का तुम्हाला धंद्यात आणायचं असेल किंवा कुठं नोकरीलाही द्यायचं असेल मोठ्या ठिकाणी तर पुट देम इन टफ सिच्युएशन्स. VIP दर्शनाला जाऊ नका 24 तास, कारण तुम्ही ज्यावेळी रांगेत असतात ना तर 2400 लोकांना भेटता. त्या 2400 लोकांच्याकडनं 2400 इनपुट तुम्हाला मिळतात आणि ते एज्युकेशन आहे मॅडम, ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे तरुण वर्गांनी कुठल्याही धंद्याचा निर्णय घेताना किंवा आयुष्यामध्ये पुढे वाटचाल करत असताना एक मन पक्कं करावं की फेल्युअर हे मला येणारच. जर का तुम्हाला फेल्युअर नाही आलं धंदा करत असताना म्हणजे तुम्ही 101% ज्या दिवशी मला वाटेल एखाद दिवस कंपनीमध्ये की माझं सगळं चांगलं आहे त्या दिवशी माझी कंपनीचा ग्राफ रिव्हर्स व्हायला चालू होईल मॅडम. धंद्यात पण हेच आहे. त्यामुळे तरुण वर्गांनी एक विचार करावा की कितीही कष्ट, कितीही वेळ, कितीही स्ट्रगल कुठल्याही प्रकारचं येऊ दे, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ते म्हणतात ना मॅडम, ज्यांनी धंद्यातली सुरुवातीची 10 वर्षाची जर्नी ही खडतर काढली असेल ना तर त्याची 100 वर्षाची पुढची जर्नी ही फार फ्रुटफुल असते. त्यामुळं 10 वर्ष स्ट्रगल ज्या इंडस्ट्रीत आहेत तीच इंडस्ट्री सिलेक्ट करा. आणि जर का स्ट्रगल नसेल, सगळं इझिली मिळत असेल तर तुम्ही मग स्वतःचा व्याप कमी केला आहे, यू आर इन युअर कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोनमधनं बाहेर या आणि स्ट्रगल करायला शिका. म्हणजे खरंच काय जिद्दीनं सचोटीनं तुम्ही जे काही प्रयत्न केलेत त्याला आज हे यश मिळाले. आणि हा सगळा प्रवास आमच्याशी शेअर केल्याबद्दल आकाशवाणीच्या टीमतर्फे मी आपले आभार मानते सर. धन्यवाद. आणि मला माझ्या मनातल्या काही गोष्टी ज्या दडलेल्या होत्या, ज्या मला बोलायची संधी मागच्या 20 वर्षामध्ये कधी मिळाली नाही, ते बोलण्यासाठी मला तुम्ही संधी दिली. फार फार तुमचे आभार त्यासाठी. धन्यवाद.